कसं असतं ना, आपलं खायला चविष्टही हवं आणि ते हेल्दी असायला हवं. आपल्या तोंडाचे भरपूर असे चोचले असतात आणि वजनही वाढायला नको. तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. नक्की ट्राय करून बघा. दलियाची खिचडी करणार आहे, कसं करायचं ते बघूया. तर इथे 1.5 वाटी दलिया घेतला, मस्त असं स्वच्छ करून घेतलंय. त्यामध्ये 2 ते 3 चमचे आपल्याला मूग डाळ टाकायची. तुम्ही इतरही डाळी टाकू शकता. तर व्हेजिटेबल्समध्ये माझ्याकडे हेच अवेलेबल होतं, तेच टाकते. इथे गाजर घेतलाय, टोमॅटो घेतलाय, कांदा घेतलाय, कढीपत्ता घेतली, मिरची घेतली आणि लसूण थोडंसं ठेचून घेतलाय आणि थोडेसे शेंगदाणे घेतले. तर तुम्ही त्यामध्ये मटार, पोटॅटो हेही ॲड करू शकता, ज्या कुठल्या भाज्या असतील त्या. तर इथे फोडणीसाठी बघा 2 चमचा तेल घेतले, त्यामध्ये जिरे मोहरीची चांगली कडक फोडणी द्यायची. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये कांदा टाकायचा. कांदा टाकला की लागलीच आपल्याला कढीपत्ता टाकायचा आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये वाटलेलं आपण लसण टाकायचं, हिरवी मिरची घेतली ती टाकायचं आहे, टोमॅटो टाकायचं आहे, गाजर टाकायचं आहे, त्यानंतर शेंगदाणे टाकायचं आहे, नंतर मीठ टाकायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि सर्वात शेवटी आपल्याला जो आपण दलिया स्वच्छ धुवून घेतला आहे मी, तर तो टाकायचा आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स केल्यानंतरच त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आणि पाणी हे थोडंसं कोमट टाकायचं, थोडंसं गरम करायचं आणि त्यानंतर टाकायचं. आणि वरतून मस्त अशी जास्त कोथिंबीर भुरभुरायची आणि 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. थोडंसं गरम पाणी टाकलं की 2च शिट्ट्या करून घ्यायच्या आणि जर तुम्ही थंड टाकत असाल तर 3 शिट्ट्या करून घ्या. तर आता इथे बनून तयार आहे. तर तुम्हीही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. लहानांपासून तर मोठ्यापर्यंत नक्की आवडेल आणि बार बार करायला लावतील हे नक्की.